शेतकऱ्यांचा हाच प्रश्न होता की ऊसामध्ये हराळीचं प्रमाण जास्त आहे, तर अशा वेळी कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या ऊसामध्ये तण आहे आणि तणामध्ये हराळीचं प्रमाण जास्त आहे, तर अशा वेळेस आपण कोणत्या तणनाशकाची फवारणी करावी. चला पाहूया या व्हिडिओमध्ये आपण हराळीसाठी कोणते तणनाशक फवारावे. 2 लिटर पाण्याकरता सुरुवातीला आपण 2 लिटर पाणी घ्यावे. त्या 2 लिटर पाण्यामध्ये 4 ते 5 लिंबू पिळावे. ते 4 ते 5 लिंबू पिळल्यानंतर एका सेपरेट बकेटमध्ये 1-2 लिटर पाणी घ्यावे. त्यामध्ये सुरुवातीला आपण तमर 500 ग्रॅम तमर टाकून घ्यावे. ते चांगल्या प्रकारे हलवून ते मिश्रण ते 200 लिटर टाकीमध्ये टाकून घ्यावे. त्यानंतर परत 2 लिटर पाणी त्या बकेटमध्ये घ्यावे. त्यामध्ये डायरेक्ट ते 500 ग्रॅम टाकून ते परत हलवावे आणि ते परत 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये टाकून घ्यावे. आणि नंतर 1 लिटर आदामाचा 240 हे डायरेक्ट आपण बॅलरमध्ये टाकताना हळूहळू टाकावे आणि ते मिश्रण हळूहळू पूर्णपणे विरघळोस्तोवर हलवावे. हे तयार झालेलं मिश्रण यामध्ये 1 किलो मोठं मीठ हे टाकून घ्यावे आणि ते मिश्रण चांगल्या प्रकारे हलवावे आणि आपल्या ऊसातील तणावर त्याची फवारणी करावी. जेणेकरून ऊसाचं तणावर फवारणी करताना फक्त एक काळजी घ्यावी की पूर्णपणे तण हा भिजलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ऊसामधील तणावर आपण ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्यावेळेस पूर्णपणे हा ऊस आपण भिजवलेला पाहिजे, म्हणजे खालनं पूर्ण अशी ओल पाहिजे. तर आपल्याला 100% असा रिझल्ट मिळतोय. सर्व जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.